अध्यक्ष महोदय, सरकारच्या वतीने सांगण्याची गरज आहे की आज ज्या ज्या ठिकाणी संपूर्णपणे रस्ते खचलेले आहेत, पूल तुटून पडलेले आहेत, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणची व्यवस्था उभी करण्याकरता कशा पद्धतीने निधी उपलब्ध करतोय, आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही लोकांना दिलासा देतोय, हे या चर्चेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही खरी आजच्या ह्या चर्चेची अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आपण बघितलं त्या मानखुर्दमध्ये बिल्डिंग कोसळली आणि त्या बिल्डिंग खाली 6 माणसं अध्यक्ष महोदय दुर्दैवानं मृत पावलेली आहेत. आताच सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित राहिला की पिंपरी चिंचवडमध्ये जो कचरा टाकला, कचऱ्याचा ढीग झाला, त्या कचऱ्याचा ढीग एवढा मोठा प्रचंड झाला की बाजूला रहिवासी बिल्डिंग होती. अध्यक्ष महोदय, तो कचऱ्याचा ढीग त्या रहिवासी बिल्डिंगवर कोसळला. 6 लोकांचे त्या ठिकाणी मृतदेह सापडलेत. खरं किती खोटं किती माहित नाही, पण ते अजून 23 लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती त्या ठिकाणचे ग्रामस्थ 23 लोक गाडल्याची अध्यक्ष महोदय भीती हे तिथले ग्रामस्थ व्यक्त करतायत. आणि म्हणून तिथली वस्तुस्थिती खरी काय आहे ती सुद्धा या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भुजबळ साहेब कळली पाहिजे. ही आपली अनेक वर्षांची प्रथा आहे. अध्यक्ष महोदय, एक आपल्याकडं खोपोलीला अतिशय चांगल्या प्रकारचा एक सामाजिक कार्यकर्ता पोरगा परवांच्या दिवशी ज्या वेळेला हे मिसिंग लिंक सारख्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्या ठिकाणी लोकांना दिवस रात्र मदत करण्याकरता म्हणून तो उपस्थित होता. त्या दिवशी तो टँकर रस्त्यावर पडला आणि 16 तास रस्त्यावर पुणे मुंबई हायवेवर ज्यावेळेला वाहतूक थांबली होती, ती वाहतूक मोकळी करण्याकरता म्हणून एक तरुण दिवस रात्र त्या ठिकाणी राबत होता. तोच तरुण परवांच्या दिवशी खोपोलीला एक झाड रस्त्यावर पडलं. अध्यक्ष महोदय, आणि झाड पडल्यानंतर तो ते झाड बाजूला करण्याकरता गेला. झाड बाजूला करण्याकरता म्हणून त्याने एक फांदी तोडली. अध्यक्ष महोदय, आणि ती फांदी तोडल्यामुळे त्याच्या फांदीखाली दुसरी फांदी त्या ठिकाणी प्रेत झालेली होती. आपल्या लक्षात आलं असेल, आपण शेतकरी आहात, प्रेत झाली होती. वरची फांदी तोडल्याबरोबर ती खालची फांदी स्पीडनी एखाद्या रबरासारखी सटकली आणि अध्यक्ष महोदय दुर्दैवानं त्या 22 वर्षाच्या मुलाला इथं सेंटरला मार बसला. अध्यक्ष महोदय, सेंटरला मार बसला आणि तो जागच्या जागी खलास झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करतो की आपण बाकीच्या ठिकाणी मदत केलेली आहे, तो सुद्धा कोकणातला, तो सुद्धा त्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता, त्याला सुद्धा सरकारनं मदत केली पाहिजे. तो जातीनं मुसलमान आहे म्हणून त्यांना टाळण्याचं काम सरकारने करू नये, कारण तो लोकांना मदत करण्याकरता म्हणून त्यांनी आपला प्राण गमावलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बाकीच्यांना मदत झाली पण त्याला अजून काही मदत झाली नाही. त्याचं नाव वगैरे या ठिकाणी मी आपल्याला डिटेल्समध्ये थोड्या वेळामध्ये देतो अध्यक्ष महोदय, कारण या प्रस्तावावर मी सुरुवात करणार नव्हतो, परंतु सुरुवात अचानकपणे करण्याची वेळ माझ्यावर आली म्हणून आत्ता माझ्याकडे नाव नाहीये. रात्री ती सुद्धा टीव्हीवर बातमी आपण बघितली. खोपोलीला तिथे आमचे ज्येष्ठ नेते दत्ता मसूरकर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना मी फोन केला आणि त्यांनाही वस्तुस्थिती समजून घेतली, माहिती घेतली. अध्यक्ष महोदय, त्याला सुद्धा आपण मदत केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, परवांच्या दिवशी याच प्रस्तावामध्ये विशेष करून आमच्या कोकणातल्या रस्त्यांचा प्रश्न या ठिकाणी आपण मांडलाय. परवांच्या दिवशी पण त्याच्यावर बोललो, परंतु तेवढं काय आता विस्तारानं मला बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण बघितलं तर गेले 3 दिवस मुंबई गोवा हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि पाण्याखाली गेल्यामुळं गेले 3 दिवस तिकडची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. 2021ला 23 जुलै 2021ला अशाच पद्धतीनं कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल की संपूर्ण महाड शहर पाण्याखाली गेलं, खेड शहर पाण्याखाली गेलं, चिपळूण शहर पाण्याखाली गेलं. त्या महाडमध्ये तर या पुरामुळं एका गाडीवर 3 गाड्या ऑटोमॅटिक वरती पुरामुळं तरंगत राहिल्या, त्या वरती चढून बसल्या आणि त्या ठिकाणी कोकणामध्ये हा पुराचा प्रश्न हा कायमचा आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर कोकणातली प्रत्येक बाजारपेठ ही खाडी किनारी आहे. का खाडी किनारी आहे अध्यक्ष महोदय? त्याचं कारण असं आहे की पूर्वी ज्या वेळेला वाहतूक व्हायची तेव्हा जलवाहतूकच होती, आता सारखे रस्ते वगैरे काही नव्हते. आणि म्हणून जलवाहतूक असल्यामुळं मचव्यानं जो माल यायचा, तो मचव्यानं येणारा माल
त्याच ठिकाणी उतरला जायचा आणि तिथूनच बाकीच्या ग्रामीण भागामध्ये गावामध्ये वगैरे माल जायचा। त्यामुळं भुजबळ साहेब ह्या बाजारपेठा त्या खाडीच्या किनारी, समुद्राच्या किनारी, बॅकवॉटरच्या किनारी तिथं वसल्या ह्या बाजारपेठा नैसर्गिक आहेत, ह्या नैसर्गिक आहेत। आणि कितीही आम्ही जर नोटीस देऊन आमचं काम करतो, महसूल खातं काय करतं? प्रत्येक वेळी अशा पद्धतीचा तुम्ही महसूल खातं सांभाळलेला विखे पाटील साहेब, प्रत्येक वेळी अशा पद्धतीचा प्रसंग आला, अशा प्रकारच्या काही घटना घडल्या किंवा मान्सून पूर्व पावसाळ्यापूर्वी महसूल खातं एक पत्र देतं की असं असं तुमच्या घरांना धोका आहे, तुम्ही या ठिकाणी स्थलांतर करा, न पेक्षा आमच्यावर ही जबाबदारी राहणार नाही। ही नोटीस दिली म्हणजे आपलं कर्तव्य संपतं असं नाही, हा एक भाग झाला। परंतु त्यांचं स्थलांतर करा म्हणजे कुठे करा, कसं करा, त्यांनी कुठे जायचं, त्यांनी राहायचं कुठे, त्यांचा व्यापार उदीम चालणार कुठे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून ते स्थलांतर करू शकत नाही। त्याच्याकरता अध्यक्ष महोदय मी एक प्रस्ताव दिला होता, आपण ऐकून घ्या भुजबळ साहेब, तुम्ही सिनियर आहात, राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, दुसरे आमचे ग्रामविकास मंत्री पण आहेत, आपण त्यावेळेला एक प्रस्ताव दिला होता। ज्या वेळेला